कुणी काहीही म्हटलं तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातला संवाद, व्यक्तिगत आणि राजकीय नातं हे अत्यंत घट्ट झालं असून कुणी कितीही देव पाण्यात बुडवून बसलेलं असलं तरी चर्चा आता फार दूरपर्यंत गेलेली आहे. आता माघारीचे दोर नाहीत असं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे. कोणी काही म्हणत असलं तरी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यातला संवाद, व्यक्तिगत आणि राजकीय नातं हे अत्यंत घट्ट झालेलं आहे. आणि कोणी कितीही देव पाण्यात बुडून बसले असले तरी बात बहुत दूर तक चली गई. दिल और दिमाग से बनी हुई ये हमारी युती है. अरे अजून कशात काही नाही आणि युती 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 चाललेलं आहे. राज ठाकरे जी हे अतिशय बुद्धिमान माणूस आहेत. ते दिमागाने पण काम करतात आणि दिलने पण काम करतात. तुमचंच सध्या डोकं ठिकाणावर नाहीये, दिल पण ठिकाणावर नाहीये आणि दिमाग तर ठिकाणावर नाहीच आहे. हा मुंबईकर अतिशय चाणाक्ष आहे. तो विकासात्मक कामं करणाऱ्यालाच यावेळेस महानगरपालिकेमध्ये झेंडा फडकविण्याची संधी देणार आहे आणि तो झेंडा मराठी माणसाच्याच हातात असणार आहे. बरोबर आपण बोलत आहात. आमच्या शिवसेनेकडे लाखो मराठी माणसं आहेत. त्यापैकीच एक कुणीतरी महायुतीमधील मराठी माणूस या मुंबई महानगरपालिकेचा महापौर होईल, हे लक्षात ठेवावे. अजिबात धोका नाही. आणि असं का राजकारणात का दोन पक्ष एकत्र येत नाहीत का? महाविकास आघाडी 3 पक्षांची आहे, आमची महायुती 3 पक्षांची आहे. लोकशाहीमध्ये कितीही पक्ष एकत्र येऊ शकतात. नेते आहेत ते एकत्र आलेत. मग जर मुंबईचा चेहरा बदलतोय, दिसतोय मुंबईकरांना, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज ओनरशिप घेतली मुंबईची, स्वतः त्या काळजीपूर्वक करतायत. तर तुम्ही 30 वर्ष केलंत ना, आता आम्हाला 10 वर्ष करू द्या आणि लोक आमच्या सोबत आहेत. त्यामुळे आता त्यांच्या हातात ना मुंबईकर गेलाय, मराठी माणूस पण गेलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.